नमस्कार मित्रांनो, शाळा माहिती व अपडेट या आपल्या YouTube चॅनल आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यभरातील शिक्षक मित्रांसाठी एक महत्त्वाची अशी एक घडामोड घडलेली आहे त्या बाबतीत माहिती देण्यासाठी आजचा व्हिडिओ मी बनवत आहे। राज्यात 9 जुलै 2026 रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनात सहभागी झालेल्या शिक्षकांच्या वेतन कपातीबाबत शालेय शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे। शिक्षणाधिकारी व शिक्षण संचालनालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार या आंदोलनात सहभागी झालेल्या शिक्षकांवर थेट कारवाईची भूमिका प्रशासनाने घेतली आहे। नो वर्क नो पे हा नियम लागू केलेला आहे। शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक डॉक्टर महेश पालकर यांनी आंदोलनापूर्वी स्पष्ट आदेश दिलेले होते की जे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी 9 जुलैच्या आंदोलनात सहभागी होतील किंवा ज्या शाळा बंद राहतील त्यांच्यावर नो वर्क नो पे नियमानुसार कारवाई केली जाईल। त्यानुसार आता सहभागी शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कपात म्हणजेच पगार कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। कार्यवाहीच्या कक्षेत आलेले शिक्षक व शाळा सहभागी शिक्षक संख्या जवळजवळ राज्यभरातून सुमारे 8629 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी झाल्याची नोंद शिक्षण विभागाने केली आहे। तर बंद राहिलेल्या शाळांचा जर आपण विचार केला तर अहवालानुसार राज्यभरातील एकूण शाळांपैकी सुमारे 1466 म्हणजे 1466 शाळा या आंदोलनादरम्यान पूर्णपणे बंद होत्या। तर याचा अधिकचा प्रभाव जर आपण बघितला तर कोल्हापूर आणि नागपूर विभागामध्ये या आंदोलनाचा पर्यायाने वेतन कपातीचा प्रभाव जास्त पाहायला मिळत आहे आणि पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर व अमरावती या विभागात बहुतांश शाळा नियमितपणे सुरू होत्या। तसेच काही ठिकाणी शिक्षकांनी शाळा सुरू ठेवून फक्त काळ्या फिती लावून प्रतिकात्मक पाठिंबा दिला होता। अशा शिक्षकांवर कोणतीही दंडात्मक कारवाई होणार नाही। तर या माहितीचा जर आपण अभ्यास केला तर यावरून आपल्याला लक्षात येत आहे की 9 जुलै 2026 रोजी जे राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन झालं होतं त्याचा फटका आता सर्व राज्यभरातील जे सहभागी शिक्षक होते त्यांना बसणार आहे। आणि या आंदोलनाच्या दिवशी बंद राहिलेल्या शाळा व संपात सहभागी झालेले सर्व शिक्षक यांना आता एक दिवसाच्या वेतन कपातीचा फटका हा बसणार आहे। पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात 9 जुलै रोजी अतिवृष्टीमुळे आपत्ती व्यवस्थापनाने अधिकृत सुट्टी जाहीर केली होती। त्यामुळे तेथील बंद असलेल्या 190 शाळांमधील शिक्षकांना या वेतन कपातीच्या कारवाईतून वगळण्यात आले आहे। सध्या शिक्षण विभागाने जिल्हा पातळीवरील शिक्षणाधिकाऱ्यांकडून व विभागीय उपसंचालकांकडून अंतिम अहवाल मागून गैरहजर कर्मचाऱ्यांची पडताळणी सुरू केली आहे। त्यानुसार लवकरच संबंधित शिक्षकांच्या चालू महिन्याच्या वेतनातून ही कपात प्रत्यक्ष लागू केली जाईल। तर एक महत्त्वाची अशी घडामोड शिक्षकांसाठी राज्यभरातील सर्व शिक्षक मित्रांसाठी आहे। आता राज्यभरातील जे शिक्षक आंदोलनाच्या दिवशी शाळा बंद आंदोलनात सहभागी होते त्यांना आता एक दिवसाचं वेतन कपातचा फटका हा बसणार आहे। तर एक महत्त्वाची अशी अपडेट आपल्यासाठी घेऊन आलो होतो। तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हीच माहिती आपल्या शिक्षक मित्रांपर्यंत पोहोचावी त्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या शाळा माहिती व अपडेट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद।